मंडळी सध्या नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। TRPचं कारण पुढे करत सर्व चॅनलवरती नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा जणू चंगच बांधला आहे। अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर 2 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। यामध्ये पहिली मालिका आहे विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं। याशिवाय शिवानी सुर्वे हिची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा समावेश आहे। तर या नव्या मालिकांमुळे बऱ्याचशा चांगल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहे। तर विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही मालिका येत्या 27 मे पासून रात्री 10:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती, परंतु आता या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला आहे। ही मालिका आता रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तर अबोली ही मालिका येत्या 27 मे पासून रात्री 10:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तर सध्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा स्लॉट बघितला तर 10च्या ठोक्याला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रसारित होते। तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होईल असा प्रश्न काही प्रेक्षक विचारताना दिसत आहेत। तर मंडळी, सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होणार नसून या मालिकेच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे। तर येत्या 27 मे पासून ही मालिका रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे। तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा रात्री 10चा स्लॉट काढत ही मालिका आता पिंकीचा विजय असो या मालिकेच्या जागेवर रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे। यामुळेच पिंकीचा विजय असो ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा स्लॉट अचानक बदलल्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे। याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।